नमस्कार मंडळी, आज आपण चमचमीत कारल्याची भाजी पाहणार आहोत। त्या अगोदर मी सर्वप्रथम कारली धुवून त्यातल्या बिया काढून चिरून घेतली आहेत आणि त्याला मीठ लावून छान चोळून घेतले आहेत, जेणेकरून त्याचा कडवटपणा निघून जाईल। ही आता मी कारली चोळून घेतलेली आहेत। आता मी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। नंतर एका खलबत्त्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक चेचून घेतलेला आहे। हा चेचलेला अद्रक लसणाची पेस्टचा वास खूप छान येतो। नंतर मी पाण्यात कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, जेणेकरून कारल्याचा कडवटपणा हा निघून जाईल। छान अशी चोळून मी धुवून घेतलेली आहेत त्यात। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊन दिलं आहे आणि या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले आहे। जिरे फुलल्यावर चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। नंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण व अद्रकची पेस्ट घालूया। तोही छान भाजून घेऊ। छान वास सुटायला लागला आहे या अद्रक लसणाच्या पेस्टचा। नंतर यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालूया। टोमॅटोही छान भाजून घेऊया। आता टोमॅटो आपलं या तेलामध्ये मऊ पडायला लागला आहे। छान टोमॅटो भाजून झाला आहे आपला। यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि तुमच्याजवळ घरगुती जो कोणता मसाला असेल तुमचा घाटी मसाला तो टाकावा। मसाले आपले करपू नये त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे, जेणेकरून मसाला आपला चांगला भाजेल आणि तेलही छान सुटेल। मस्त असा आपला मसाला भाजून झाला आहे आणि तेल सुटलेलं आहे मसाल्याला। नंतर आपण धुवून घेतलेली कारली यात टाकूया मसाल्यामध्ये। तीही छान भाजून घेऊया। यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया चवीपुरतं। त्याचबरोबर 1 चमचा शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया आणि तेही छान भाजून घेऊया। यामध्ये 1 चमचा चिंचेचा कोळ मी घातलेला आहे, यामुळे आपले कारले कडू होणार नाही। अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून पहा, खूप छान लागतं। नंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी आणि चवीपुरता मी यात गूळ घातलेला आहे। याला उकळी आल्यावर मी गॅस कमी केला आहे आणि मंद आचेवर कारले शिजून दिले आहे। खूप छान लागतं या पद्धतीने कारले। हे बघा, आपलं कारलं किती छान दिसायलाच एवढं छान आहे, पण खायला सुद्धा खूप मस्त लागतं। चव खूप छान लागते अशा पद्धतीने कारले केल्यावर। नंतर यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान परतला आहे गॅसवर। घरगुती मसाल्यामध्ये किती छान आपले कारल्याची रेसिपी तयार आहे। खायला एक नंबर लागते। नक्की ट्राय